नमस्कार. मी परिणिता रांडेकर. मी साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पीपल नावाच्या संस्थेबरोबर काम करते. आम्ही धरणांवरती काम करतो, नद्यांवरती होणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती काम करतो. क्लायमेट चेंजच्या संदर्भामध्ये, वातावरण बदलाच्या संदर्भात या धरणांचा, ती धरणं कशी ऑपरेट केली जातात याचा एक खूप मोठा भाग आहे, ज्याच्यामुळे पूर किंवा दुष्काळ यांच्यावरती त्याचा प्रभाव पडतो. क्लायमेट जस्टिस मीटमध्ये धन्यवाद, मला बोलवलंत. मला तिकडं उपस्थित राहायला खूप आवडलं असतं, पण ते सध्या शक्य न झाल्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओवरून हा संदेश पाठवत आहे. खूप गोष्टींबद्दल बोलता येईल, पण जेव्हा आपण क्लायमेट जस्टिसबद्दल बोलतो, तेव्हा सध्याचा जो बझवर्ड आहे, ज्याला म्हणतात ग्रीन एनर्जी, त्याबद्दल बोलायला पाहिजे. लेबल्स दिलेली कुठल्याही गोष्टींबद्दल खूपच जास्त आपण सतर्क राहायला पाहिजे, असंच मला वाटतं सारखं. हायड्रोपॉवरला कधीचच आपण ग्रीन एनर्जी असं लेबल दिलेलं आहे. त्याच्यामध्ये हायड्रोपॉवर पर्चेस ऑब्लिगेशन्स केलेली आहेत, ज्याच्यामध्ये राज्यांना तेवढं आपलं रिन्युएबल एनर्जीचं टार्गेट मीट करण्यासाठी तेवढं हायड्रोपॉवर प्रोड्युसर्सकडून तेवढी वीज विकत घेणे हे बंधनकारक आहे. असं असताना हे हायड्रोपॉवर प्रोजेक्ट, जलविद्युत प्रकल्प हे खरंच ग्रीन आहेत का? म्हणजे त्याच्यामुळे खरंच क्लायमेट चेंजला काही मग फक्त क्लायमेट चेंज याला आपण कार्बन उत्सर्जन या दृष्टिकोनातून बघू शकत नाही. आणि तसं असताना देखील मोठी जलाशय ही मिथेन उत्सर्जित करतात, ज्यामुळे जे कार्बनपेक्षा खूप जास्त ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल त्याच्यामध्ये आहे. असो, मुद्दा असा आहे की कुठलीही लेबल्स या क्लायमेट चेंजचं डिस्कशन होत असताना ग्रीन एनर्जीच्या लेबल्सबद्दल आपण अत्यंत सतर्क राहणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्रातच आत्ता जेव्हा असं वाटलं होतं की महाराष्ट्रात आता धरणं येऊच शकत नाहीत, कारण आपण भारतातले सगळ्यात मोठे धरणं बांधणारे राज्य आहोत. जिथे पाणी नाही तिथे आपण धरणं बांधलीत, जिथे नदी नाही तिथे देखील आपण धरणं बांधलीत. पैशासाठी बांधली, पॉलिटिकल पॉवरसाठी बांधली, अनेक कारणांसाठी बांधली, करप्शनसाठी बांधली. त्याच्यामध्ये धरण घोटाळा झाला, एक सरकार पडलं, दुसरं आलं, परत तेच आलं. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं रिझोल्यूशन झालं नाही. असं असताना मला किंवा खूप जणांना असं वाटलं होतं की आता मोठी धरणं महाराष्ट्रात होण्याचा वेग मंदावला आहे, कारण जागाच उरली नाही आता बांधायला. असं असतानाच पंप स्टोरेज प्रकल्प नावाचं नवं आव्हान आपल्यासमोर खरं तर आलेलं आहे. मी या पंप स्टोरेज प्रोजेक्ट्सकडे सुरुवातीला फार लक्ष देत नव्हते, कारण मला वाटलं काय छोटे प्रकल्प आहेत, असलेल्या धरणांमधून पाणी घेऊन परत ते वर ट्रान्सफर करतायत. पण अडाणीचा जो प्रोजेक्ट आहे, जो येतोय आपल्या पुण्यापासून अगदी 40-50 किलोमीटरवर असलेल्या वेल्हे तालुक्यामध्ये अडाणीचा जो प्रकल्प येतोय, त्याच्यात 2 धरणं आहेत, एक खाली आणि एक वर. त्याच्याच शेजारी 2 किलोमीटरवरती जिंदालचा प्रकल्प आहे, तसंच एक धरण खाली, एक वर. अडाणीने असंच MOU महाराष्ट्र राज्याबरोबर केलेला आहे 6 धरणांसाठी, 6 प्रकल्पांसाठी, म्हणजे 12 धरणांसाठी. माळशेजमध्ये धरणं आहेत वरती, खाली मुरबाडमध्ये त्याचं धरण असणार आहे. याच्यामध्ये अंदाजे 500 हेक्टर जमीन जाणार आहे. टाटा पॉवरनी परत, म्हणजे टाटा पॉवरला इतकी वर्ष अनेक गटांनी सांगून की आपल्या धरणांमधलं पाणी पश्चिमेकडे न वळवता ते इंद्रायणीमध्ये येऊ द्या, ते भीमा खोऱ्यामध्ये येऊ द्या, भीमा खोऱ्याचं ते पाणी आहे. इतक्या वर्षात त्यांनी ऐकलं नाही, पण आता मात्र शिरवट्याला आणि मला वाटते शिरवट्याला आणि वळवणला त्यांनी परत पंप स्टोरेज करायचा निर्धार केलेला आहे. याच्यामध्ये NHPC येणारे 7,000 मेगावॉट्सची क्षमताचे प्रोजेक्ट्स घेऊन, अडाणीचे 11,000 मेगावॉट्सचे आहेत. मेघा इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल लिमिटेडचे 4,000 मेगावॉटचे प्रकल्प येणार आहेत. या प्रकल्पांना जागा आणि पाणी तसं कमी लागतं. त्यामुळे आपल्याला वाटू शकतं की हे ग्रीन प्रकल्प आहेत, आणि हे खरंच ज्यांचा फूटप्रिंट कमी असू शकतो असे प्रकल्प होऊ शकतात. पण यांना कमी पाणी लागतं आणि कमी जागा लागते. मग असे प्रकल्प पश्चिम घाटासारख्या आणि पश्चिम घाटातल्या अत्यंत इको सेन्सिटिव्ह ठिकाणीच बांधले कसे काय जातात? कसं काय त्यांना सँक्शन मिळतं? याला तर ग्रीन एनर्जी आपण कुठल्याही पद्धतीने म्हणू शकत नाही. तर महाराष्ट्र राज्याने, महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंटनी एक पंप स्टोरेज प्रोजेक्टसाठी पॉलिसी देखील आणली, आणि त्या पॉलिसीमध्ये तर अगदी त्यांच्यासाठी म्हणजे पायघड्या घातलेल्या आहेत प्रायव्हेट प्रोजेक्टसाठी, की त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की लाडाची रिक्वायरमेंट, लोकल एरिया डेव्हलपमेंट फंड किंवा फ्री एनर्जी, काही काही
पर्सेंटेज एनर्जी फ्री द्यायची असते त्या भागाच्या विकासासाठी, तशा कुठल्याही अटी पंप स्टोरेज प्रोजेक्ट्सवर नाहीत. आणि नुसतंच एवढं नाही तर आपल्या राज्याकडून याच्यावरती कुठलेही चेक्स अँड बॅलन्सेस न ठेवता यांना अत्यंत जास्त पुश दिला जातोय. सगळी विभाग ह्याच्यात उतरलेले आहेत. डिपार्टमेंट ऑफ एनर्जी आहे, जलसंपदा विभाग आहे. पर्यावरण विभाग कुठे आहे? महसूल विभाग कुठे आहे? लोकांचं काय? तिकडच्या हे सगळे जेव्हा पश्चिम घाटामध्ये प्रकल्प केंद्रित झालेले आहेत, तेव्हा त्यांच्या क्युम्युलेटिव्ह इम्पॅक्ट असेसमेंटचं काय? इथे अडाणीचं चं धरण आणि जिंदालचं धरण हे एकमेकांपासून 3 किलोमीटरवर आहेत. खाली काळ नावाचं महाडमध्ये अत्यंत करप्शननी बरबटलेलं धरण, अडाणीचं धरण आणि जिंदालचं धरण हे 4 ते 5 किलोमीटरच्या व्यासात प्रपोज्ड आहेत. याच ठिकाणी तळीयेचं धरणग्रस्त दरड कोसळली होती आणि त्यामुळे हा भाग आणि महाडचा हा भाग लँडस्लाईड्सच्या दृष्टीने अत्यंत सेन्सिटिव्ह आहे. तर हे सगळे जे मुद्दे आहेत, हे या पंप स्टोरेजेसच्या पायघड्यांच्या खाली पूर्णपणे दबले जात आहेत. आणि मला वाटतं की फार गरज आहे आत्ता क्लायमेट चेंजच्या नावाखाली कुठल्याही क्लायमेट चेंजचा बागुलबुवा करून ग्रीन एनर्जीला डोक्यावर ठेवून कुठल्याही चेक्स अँड बॅलन्सेस शिवाय फक्त आणि फक्त मोठ्या समूहांचे असे प्रकल्प फक्त त्यांची हजारो कोटींची इन्व्हेस्टमेंट बघून आपल्या राज्यांनी सँक्शन करत जाणं हे फारच चिंतेची गोष्ट आहे ही. CEA म्हणजे सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीने आत्तापर्यंत म्हणजे आपल्या पुढच्या 10 वर्षामध्ये जेवढे पंप स्टोरेज प्रकल्प कडून आपल्याला वीज येऊ शकते, तेवढी कपॅसिटीची सँक्शन्स ऑलरेडी दिलेली आहेत पर्यावरणीय, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे पर्यावरण मंत्रालयाला देखील काही असं वाटण्याची गरज नाही की आपण काही कमी सँक्शन्स देतो. खूप देऊन झालेली आहेत. तर मला असं वाटतं की या निमित्ताने मला हा मुद्दा